बाहेरून अमेरिकन कंपनीची 3 दणकट कुलूप, दरवाजावर रूम भाड्याने देणे असा साधा बोर्ड आणि आतमध्ये कुणीही नसल्याचा बनाव, पण आत दडून बसला होता वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप असलेला किशोर जाधव शिवनीकर म्हणजेच पिस्तुल्या महाराज 2-3 महिन्यांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देत असलेल्या पिस्तुल्या महाराजी राम मंदिरातील दान चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना सापडला। लातूरच्या खंडापूर शिवारातील वारकरी कुंभ महोत्सवात तब्बल 3.5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप असलेला आणि अनेक महिने पोलिसांना गुंगारा देणारा फरार पिस्तुल्या महाराज अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। या व्हिडिओमध्ये आपण पोलिसांना गुंगारा देणारा हा पिस्तुल्या महाराज लातूरातच कसा सापडला, पोलिसांनी वेषांतर करून त्याच्या मुसक्या कशा आवळल्या आणि 2 तासाच्या हाय व्होल्टेज ड्राम्यात नेमकं काय घडलं हेच आजच्या बिटवीन द लाईन्स मध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर पुलगुर्ले रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण हे नेमकं प्रकरण काय ते जरा समजून घेऊ। खंडापूर शिवारात नेमकं काय घडलं? लातूर शहरापासून जवळच असलेल्या खंडापूर शिवारात 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात वारकरी कुंभ नावाच्या एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि संत नामदेव महाराजांचा 675वा संजीवन समाधी सोहळा या निमित्तानं हे आयोजन करण्यात आलं होतं। दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार या सोहळ्यासाठी खंडापूर शिवारात 100 एकरांवर भव्य मंडप उभारण्यात आला होता। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणातून वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जवळपास 8 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती। ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील यांच्या माहितीनुसार या सोहळ्याचं मार्केटिंग अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आलं। लातूरला ज्ञानोबा तुकोबांच्या मूळ पादुका येत आहेत असा मोठा गाजावाजा करण्यात आला। पादुका चक्क हेलिकॉप्टरमधून आणल्या गेल्या। हेलिकॉप्टरमधून पादुका आल्यावर लोकांनी स्वर्गसुख मिळाल्याच्या भावनेनं फुलांची उधळण केली, टाळ्यांचा कडकडाट केला आणि आपण किती भाग्यशाली आहोत असं मानून दर्शन घेतलं। पण हा सगळा खोटारडेपणा होता। प्रत्यक्षात त्या मूळ पादुका नसून डुप्लिकेट पादुका होत्या आणि हा एक फक्त इव्हेंट होता हे नंतर समोर आलं। मग कोट्यावधींची लुटालूट कशी झाली? देवाधर्माचं काम असल्याचं सांगून भोळ्या भावड्या लोकांकडूनच नाही तर आमदार, खासदार, राजकीय पुढारी, उद्योजक यांच्याकडून लाखो रुपयांच्या देणग्या गोळा करण्यात आल्या। घराघरातून भाकरी, चपात्या, पुरणपोळ्या गोळा केल्या गेल्या। दैनिक सकाळने दिलेल्या सविस्तर आकडेवारीनुसार आयोजक किशोर जाधव याने 3,500 पावती पुस्तकं छापली होती। या पावत्यांच्या आधारे भाविकांकडून तब्बल 5,98,95,242 रुपये देणगी जमा झाली। यातील 2,33,08,166 रुपये विविध खर्चासाठी वापरण्यात आले। मात्र उर्वरित 3,65,87,076 रुपयांचा कोणताही हिशोब या पिस्तुल्या महाराजाला देता आला नाही। दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार हा अपार 10 कोटींपेक्षाही अधिक असू शकतो असा काही वारकऱ्यांचा दावा आहे। या गोळा झालेल्या पैशाची मोजदाद चक्क शेतात नेऊन साखरेच्या पोत्यात भरून आणि मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात केली गेली असा खळबळजनक खुलासा राजू पाटील यांनी केलाय। पत्रकारांना आणि बाहेरील कॅमेऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला तेव्हाच या सोहळ्यात काहीतरी गडबड आहे याची तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती। मग पिस्तुल्यावर आरोप काय? किशोर धोंडीराम जाधव शिवनीकर असं त्याचं मूळ नाव आहे, पण मग याला पिस्तुल्या का म्हणतात? दैनिक एकमतच्या बातमीनुसार हा कथित महाराज हातात पिस्तूल घेऊन काढलेले फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत असे। तसेच त्याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, म्हणूनच त्याला पिस्तुल्या महाराज हे नाव पडलं। वारकरी कुंभमधील या गैरव्यवहारानंतरच त्याचे हे कारनामे समोर आले होते। त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समितीनं आवाज उठवला। हरंगुळचे श्याम भारत बरुरे यांनी पुढाकार घेऊन लातूर MIDC पोलिसात पुराव्यासह तक्रार दिली। त्यानंतर 6 जून रोजी त्याच्यासह 6 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला। हिशोब मागितल्यावर धमक्या दिल्याचा आरोपी त्याच्यावर आहे। गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा पिस्तुल्या महाराज फरार झाला। पत्रकार राजू पाटील यांच्या मते पोलिसांना गुंगारा देत तो आळंदीला राहिला, पुण्याच्या मोठ्या आणि महागड्या हॉटेल्समध्ये लपला आणि नंतर मध्य प्रदेश व गुजरातमध्ये
पळून गेला. पण एवढं करूनही तो वाचू शकला नाही. वारकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारून लातूरातील मोतीनगर भागात चक्क 1.5 कोटी रुपयांचा एक नवा बंगला खरेदी केल्याचा आरोप आहे. सर्वत्र फिरून झाल्यावर तो याच नव्या बंगल्यात गुपचूप लपून बसला होता. मग पिस्तुल्याला पोलिसांनी कसं पकडलं? अटकेचा थरार आणि 2 तासाचा हाय व्होल्टेज ड्रामा. दैनिक सकाळ आणि दैनिक लोकमतने दिलेल्या बातमीनुसार हा पिस्तुल्या महाराज लातूरात आल्याची आणि मोतीनगरच्या नव्या घरात लपल्याची खात्रीशीर माहिती एका खबऱ्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अमर केंद्रे, रियाज सौदागर, राजेश कंचे आणि मोहन सुरवसे या 72 अधिकाऱ्यांच्या पथकानं कारवाईची रणनीती आखली. पण पिस्तुल्याच्या घरात प्रवेश करणं इतकं सोपं नव्हतं. घरात पिस्तुले आहे हे लपवण्यासाठी मोठ्या शितापीनं घराबाहेर रूम भाड्याने देणे आहे असा बोर्ड लावण्यात आला होता. पोलिसांची नजर या बोर्डवर गेली. अधिकाऱ्यांनी भाडेकरू असल्याचा बहाणा करून त्या नंबरवर फोन लावला. घरातील एका व्यक्तीनं खाली येऊन पोलिसांना रूम दाखवली. पण जेव्हा पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला आणि कुलूप उघडण्यास सांगितलं तेव्हा कुटुंबियांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. महाराज बाहेरगावी गेलेत, आमच्याकडे चावी नाही अशी खोटी माहिती पोलिसांना देण्यात आली. 3ऱ्या मजल्यावरील त्या खोलीला बाहेरून अमेरिकन कंपनीची 3 कुलपं लावण्यात आली होती. बाहेरून कुलूप असल्यावर आत कोणीच नसेल असा भास निर्माण करण्याचा हा बनाव होता. मात्र पोलीस त्यांच्या गुप्त माहितीवर ठाम होते. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं आणि दार न उघडल्यानं अखेर पोलिसांनी एका चावी बनवणाऱ्याला पाचारण केलं. तब्बल 2 तास हा हाय व्होल्टेज ड्रामा चालला. शेवटी पोलिसांनी दरवाजे तोडले आणि आत दडून बसलेल्या पिस्तुल्या महाराजाच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता त्याच्या तोंडावर काळा कपडा झाकून त्याला पोलिसांच्या गाडीत कोंबण्यात आलं आणि MIDC पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. आता पिस्तुल्याची कसून चौकशी होईल. बँक व्यवहार, रोख रकमेची आवक जावक, खर्चाच्या पावत्या आणि या कटातील इतर 6 ते 7 साथीदारांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. थोडक्यात काय तर गुन्हा दाखल झाल्यानंतर पिस्तुल्या महाराज महिनाभराने पोलिसांना सापडला. पण जोपर्यंत वारकऱ्यांचा एक पैसा वसूल होत नाही आणि या पिस्तुल्या व त्याच्या सर्व साथीदारांना कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत पोलिसांच्या या कारवाईला काही अर्थ नाही. राम मंदिरातील दान चोराचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय अयोध्येमधील वकिलांनी घेतला होता. तसाच पायंडा लातूरमधील वकीलही पाडणार का हे बघावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? लातूर पोलीस पिस्तुल्या महाराजाला कायदेशीर अद्दल घडवतील का? पिस्तुल्या महाराजाला आणि त्याच्या साथीदारांना कोणती कठोर शिक्षा व्हायला हवी आणि लातूरच्या वकिलांनी खरोखरच त्याचं वकीलपत्र नाकारायला हवं का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.